नमस्कार, आज आपण मशरूम मसाला रेसिपी बनवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मशरूम कट करून घेऊया. खूप छान लागते मशरूम मसाला. आपण मशरूम कट करून घेतले आहेत. आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. स्वच्छ धुतल्यावर एक कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर मशरूम त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मशरूमचं पाणी सगळं काढून घ्यायचं. मशरूम चांगले परतून घ्यायचे. मशरूमला पाणी सुटतं. थोडंसं मीठ टाकायचं. मशरूमला खूप छान पाणी सुटलेलं आहे. तर त्या पाण्याची टेस्ट भाजीला येण्यासाठी आपण ते पाणी तसंच ठेवणार आहोत. मी घरी कांदा लसूण मसाला बनवला होता. आपण तोच वापरणार आहोत. मी खोबरं भाजून घेणार आहे आणि थोडेसे काजू. ग्रेव्ही छान घट्टसर होण्यासाठी आपण काजूचा वापर केला आहे. काजू आणि खोबरं. आता ते मिक्सरला फिरवून घेऊया. तोपर्यंत मसाला परतून घेऊया आपण. थोडीशी हळद. आपला कांदा लसूण मसाला. कांदे भाजून घ्यायचा आणि तो मसाला मी आधीच करून ठेवला होता. थोडंसं तिखट. मसाला चांगला परतत आहे. बादशाह मसाला पण मी वापरलेला आहे. थोडं पाणी घालून मसाला चांगला परतून घ्यायचा. मसाला कच्चा राहत नाही. आता आपण ते मशरूम पण परतून घेणार आहोत. गॅस फुल केला मी थोडासा. खूप छान लागते मशरूमची भाजी. आपण ते खोबरं आणि काजू मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते पण आपण त्याच्यामध्ये टाकूया. एक कप गरम पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. मस्त 10-15 मिनटं भाजी होऊन द्यायची. आपली भाजी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा.